पौलाचे करिंथकरांस दुसरे पत्र, अध्याय 1. नमस्कार व धन्यवाद. करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्या सुद्धा संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांस देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य ह्यांच्याकडून, देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे जशी पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आमच्यावर संकट येते ते तुमचे स्तवन व तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे की जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्यास तुम्हाला सामर्थ्य मिळते. तुमच्याविषयीची आमची आशा दृढ आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात. बंधुजन हो, आशियात आमच्यावर आलेल्या संकटांविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्ती पलीकडे अतिशयच दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा म्हणून हे झाले. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडवले. तो आता सोडवत आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. तुम्हीही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योगे आम्हाला मिळाले त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. पौलाचे शुद्ध हेतू. आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या सत्सद विवेक बुद्धीची साक्ष ही आहे की दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने आम्ही जगात व विशेष करून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्विकपणाने वागलो. कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करता त्याच्या वाचून दुसरे काही आम्ही तुम्हाला लिहित नाही, आणि तुम्ही शेवटपर्यंत ते कबूल कराल अशी माझी आशा आहे. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हाला मान्यता दिली की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात, तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत. त्याची भेट पुढे ढकलण्यात आली. असा भरोसा बाळगून तुम्हाला दोनदा कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे, तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियातून तुमच्याकडे यावे, आणि तुम्ही मला यहुदियाकडे वाटेस लावावे असा माझा बेत होता. तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय? अथवा मला होय होय नाही नाही अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजतो ते देह स्वभावाप्रमाणे योजतो काय? देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे होय नाही असे नाही. कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी, सिल्वान व तिमथ्य यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली ती होय नाही अशी नव्हती, तर त्याच्या ठाई होय अशीच होती. देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. जो आम्हाला अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ताच्या ठाई सुस्थिर करत आहे तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार दिला. देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की मी करिंथांस येणे रहित केले, ह्यात तुमची गय केली. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवतो असे नाही, तर तुमच्या आनंदात सहाय्यकारी आहोत. तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे. अध्याय 2. मी आपल्या मनात निश्चय केला होता की दुःख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये. कारण जर मी तुम्हाला दुःख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दुःख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे? तुम्हाला मी हेच लिहिले होते, यासाठी की मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद व्हायचा त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी असा भरोसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे.
मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हाला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून लिहिले. पश्चाताप केलेल्यास क्षमा करणे. कोणी दुःख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही तर काही अंशी फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर तुम्हा सर्वांना दिले. अशा मनुष्याला बहुमताने दिली ती शिक्षा पुरे. म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, नाहीतर तो दुःख सागरात बुडून जायचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खात्री करून घ्या. हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता, तो असा की तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो. कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्ता समक्ष केली आहे, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. शुभवृत्तामुळे उद्भवणारी संकटे व जयोत्सवाचे प्रसंग असो. मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठाई दार उघडले. तेव्हा माझा बंधू तीत हा मला भेटला नाही, म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियात निघून गेलो. जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करतो, त्याची स्तुती असो. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत. एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहोत. हे कार्य करण्यास कोण लायक आहे? पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. अध्याय 3. ख्रिस्तानुयायीच पौलाची शिफारस पत्रे आहेत. आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहोत काय? अथवा जशी कित्येकांस लागतात तशी आम्हाला तुमच्यासाठी किंवा तुमच्यापासून शिफारस पत्रे पाहिजेत काय? तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व माणसांना कळलेले आणि त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे, तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यांवर नव्हे, तर मांसमय अंतःकरणरूपी पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध आहात. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊन ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे, कारण लेख जीवे मारतो परंतु आत्मा जिवंत करतो. नियमशास्त्र वैभवापेक्षा शुभवृत्त वैभव अधिक तेजस्वी. जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे, ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशेच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना जर त्याच्या तोंडाकडे टक लावून पाहावे ना, तर आध्यात्मिक सेवा विशेष करून तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व ती किती विशेष करून अधिक तेजोमय असणार. इतकेच नव्हे, तर जे तेजस्वी होते ते ह्या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने हीन तेज ठरले. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. तर मग आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. इस्रायल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालत असे. तसे आम्ही करत नाही, परंतु त्यांची मने कठीण झाली. कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते, ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्याच्या अंतःकरणावर आच्छादन राहते, परंतु त्याचे अंतःकरण प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.
परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. अध्याय 4. प्रांजळपणे व धैर्याने सुवार्ता गाजवणे. म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज केल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करत नाही, तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सत्सद विवेकाला आपणास पटवतो. परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहे, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. कारण आम्ही आपली घोषणा करत नाही, तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशू प्रित्यर्थ आम्ही तुमचे दास आहोत अशी स्वतःची घोषणा करतो. कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आमच्यावर चोहोकडून संकटे आले तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. आमच्यामध्ये मरण पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते. मी विश्वास धरला म्हणून बोललो. ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हाला ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशू बरोबर आम्हालाही उठविल व तुमच्याबरोबर सादर करील. सर्व काही तुमच्याकरिता आहे, यासाठी की पुष्कळ जणांच्या द्वारे जी कृपा विपुल झाली ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शनाला साधनीभूत व्हावी. क्षणिक दुःख पण सार्वकालिक वैभव, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही. परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. अध्याय 5. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठतेने कणतो. आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, ह्यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. ज्याने आम्हाला याकरता सिद्ध केले तो देव आहे. त्याने आपला आत्मा आम्हाला विसार म्हणून दिला आहे. म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करत आहोत तोवर आम्ही प्रभूपासून दूर आलेले असे आहोत. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे.
ह्यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो किंवा वाईट असो. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो. देवाला तर आम्ही प्रगट झालोच आहोत आणि तुमच्या सत्सद विवेक बुद्धीतही प्रगट झालो आहोत अशी आशा मी धरतो. आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हाला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो. अशा हेतूने की जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहोत. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगावे. ख्रिस्ताच्या ठायी राहिल्याने नवजीवन. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले, समेटाचा संदेश. म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. अध्याय 6. आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आताच समय अनुकूल आहे. पहा आताच तारणाचा दिवस आहे. आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही, तर सर्व गोष्टी देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो. फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेच प्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात, दंग्या धोप्यात, काबाड कष्टात, जागरणात, उपवासात, तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्वाच्या शस्त्रास्त्रांनी, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवून देतो. फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे, अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानलेले तरी पहा आम्ही जिवंत आहोत, शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जीवे मारलेले नाही, दुःखी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे, कफल्लक असे मानलेले तरी सर्व वस्तू संपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो. मनाचे औदार्य दाखवावे म्हणून विनंती. अहो करिंथकरांनो, तुमच्याबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे अंतःकरण विशाल झाले आहे. संकुचित अंतःकरणाविषयी म्हणाल तर तुमचीच अंतःकरणे संकुचित आहेत, आमची नाहीत. तेव्हा तुम्हाला आपली मुले समजून मी असे सांगतो की तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंतःकरणे तशीच विशाल करा. देवभक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये म्हणून इशारा. देवभक्त विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन,
मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारीन आणि मी तुम्हाला पिता असा होईन. तुम्ही मला पुत्र व कन्या असे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. अध्याय 7. तेव्हा प्रियजन, आपणाला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू. तिताच्या येण्याने झालेले सांत्वन. तुम्ही आमचा अंगीकार करा. आम्ही कोणावर अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही, कारण मी पूर्वीच सांगितले आहे की तुम्हाला आमच्या अंतःकरणात असे स्थान आहे की आम्ही मरणार तुमच्याबरोबर व जगणारही तुमच्याबरोबर. मला तुमचा मोठा भरोसा आहे. मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे. माझे पुरेपूर सांत्वन झाले आहे. आमच्यावर आलेल्या सर्व संकटात मला आनंदाचे भरते आले आहे. आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थता अशी नव्हतीच, तर आम्ही चहूकडून गांजलेले होतो. बाहेर भांडण तंटे, आत भीती, तथापि दिनांचे सांत्वन करणारा देव याने तिताच्या येण्याकडून आमचे सांत्वन केले. आणि त्याच्या येण्याकडून केवळ नाही, तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची आस्था या संबंधाने आम्हाला सांगत असताना तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले, त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. मी आपल्या पत्राने तुम्हाला दुःख दिले, याबद्दल मला वाईट वाटत नाही. मला वाईट वाटले होते, कारण त्या पत्रापासून तुम्हाला काही वेळ तरी दुःख झाले असे मला दिसते. तरी मी आता आनंद करतो. तुम्हाला दुःख झाले यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले यामुळे. कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पहा, तुमचे हे दुःख दैवी होते. ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. याबाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात, ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले. तथापि मी तुम्हाला लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे, आणि ज्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हाला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले. ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे. आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे, तर विशेषे करून तिताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो. कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली. मी त्याच्याजवळ तुमच्याविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी मला खाली पाहण्याची पाळी आली नाही. तर आम्ही तुमच्याबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो. त्याप्रमाणे तिताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले. आणि तुम्ही सर्वांनी भीत भीत व कापत कापत त्याचा स्वीकार करून आज्ञांकितपणा दर्शवला, ह्याची तो आठवण करतो. म्हणून त्याला तुमच्याविषयी आत्यंतिक ममता आहे. मला सर्व बाबतीत तुमचा भरवसा वाटतो, म्हणून मी आनंद करतो. अध्याय 8. यरुशलेमेच्या गोरगरिबांसाठी वर्गणी. बंधूंनो, मासेदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हाला कळवतो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले, अशी मी साक्ष देतो. त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. आम्हाला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. यावरून आम्ही तिताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा. तर विश्वास, भाषण, ज्ञान,
प्रत्येक गोष्टीची आस्था व आमच्यावरील तुमची प्रीती या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे. प्रभू येशूचे उदाहरण. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. याविषयी मी आपले मत सांगतो, कारण हे तुम्हाला हितकारक आहे. तुम्ही मागेच 1 वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला. इतकेच नव्हे, तर अशी इच्छा करण्यासही केला. तर हे कार्य आता पूर्ण करा, यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हाला होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही. दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही, तर हे समानतेने व्हावे. म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या वैपुल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. तिताची व इतरांची कामगिरीवर रवानगी. तिताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणाऱ्या देवाची स्तुती असो, कारण त्याने आमची सूचना तर मान्य केलीच, पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपणहून तुमच्याकडे निघून गेला. त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठवले आहे. सुवार्तेसंबंधी मंडळांतून त्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे. इतकेच केवळ नाही, तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची उत्सुकता दृष्टोक्तीस यावी म्हणून आम्ही करत असलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हाला प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळांनी त्याला नेमले. आमच्याकडून चालवलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणालाही आम्हाला दोष लावता येऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे. आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य, इतकेच नव्हे तर मनुष्यांच्याही दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरोसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे. तिताविषयी कोणी विचारील तर तो माझा साथी व तुमच्याकरता माझा सहकारी साथी आहे. आमच्या बांधवांविषयी म्हणाल तर ते मंडळांचे जासूस, ख्रिस्ताचे भूषण असे आहेत. म्हणून त्यांना तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुमच्याविषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळांसमक्ष दाखवा. अध्याय 9. तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हाला लिहावे याचे अगत्य नाही, कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की 1 वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे. तरी या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बांधवांना पाठवत आहे. ते अशासाठी की मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे. नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकार माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले, तर त्या भरोशाबाबत आमची, तुमची म्हणत नाही, फजिती होईल. म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी, मात्र ती कृपणतेने न देता उदार अंतःकरणाने द्यावी. म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. वर्गणी कशी द्यावी हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तो चहूकडे वाटप करीत असतो, दरिद्रास दानधर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानयुग राहते असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाण्याकरता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरविल
व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात. इतकेच केवळ नव्हे, तर तिच्याद्वारे देवाचे अधिकाधिक आभार प्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते. ह्या सेवेच्या कसोटीमध्ये तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे आणि त्याच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यामुळे देवाचा गौरव होतो. आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुमच्याकरता प्रार्थना करतात व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात. देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो. अध्याय 10. प्रेषित म्हणून आपला अधिकार आपल्याला देवापासून प्राप्त झालेला आहे असे पौल जोराने सांगतो. मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, परंतु दूर असताना तुमच्याशी कडकपणे वागतो. तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करतो. माझे मागणे असे आहे, आम्ही देह स्वभावाने चालणारे आहोत असे कित्येक लोक मानतात. असे लोक माझ्या समोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये, कारण आम्ही देहात चालणारे असून आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यासाठी ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल, तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. डोळ्यांपुढे आहे ते पहा. आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी भरोसा असेल तर त्याने पुन्हा आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत. आमचा तो अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हाला दिला. त्याविषयी मी काहीशी विशेष प्रौढी मिरवली तरी मला संकोच वाटणार नाही. असे की मी तुम्हाला पत्राद्वारे भीती घालणार आहे असा भास होऊ नये. कारण ते म्हणतात, त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत, परंतु त्याची शरीरयष्टी दुर्बळ व त्याचे भाषण टाकाऊ आहे. अशा माणसाने हे लक्षात ठेवावे की आम्ही दूर असताना पत्रात जसे आमचे शब्द असतात तसेच आम्ही जवळ असताना आमची कृतीही असते. कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही. ते तर स्वतःशी आपले मोजमाप करतात व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करतात. हा शहाणपणा नाही. आम्ही प्रतिष्ठा मिरवली तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हाला लावून दिलेल्या मर्यादेच्या आतच मिरवू. ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. कारण तुमच्यापर्यंत संबंध पोहोचत नसल्यासारखे आम्ही मर्यादेचे अतिक्रमण करत नाही. कारण ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन पहिल्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलोच आहोत. आम्ही मर्यादा सोडून म्हणजे दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने प्रतिष्ठा मिरवत नाही, तर तुमचा विश्वास वाढत जाईल तसतसे आमच्या मर्यादेचे क्षेत्र तुमच्यामध्ये अधिकाधिक वाढत जाईल अशी आम्हाला आशा आहे. ते असे की तुमच्या पलीकडल्या भागात आम्ही सुवार्ता सांगावी, दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात अगोदरच झालेल्या कामाची प्रतिष्ठा मिरवू नये. जो प्रतिष्ठा मिरवतो त्याने ती प्रभूविषयी मिरवावी. कारण स्वतःची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच पसंतीस उतरतो. अध्याय 11. प्रेषित म्हणून त्याचा हक्क. माझा थोडासा मूढपणा तुम्ही सहन केला तर बरे, आणि ते तुम्ही करतच आहात. कारण तुमच्याविषयीची माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठगवले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. कारण जर कोणी येऊन ज्याची आम्ही घोषणा केली नाही अशा अन्य येशूची घोषणा करतो किंवा
तुम्हाला मिळाला नाही असा दुसरा आत्मा जर तुम्ही घेता अथवा तुम्ही स्वीकारली नाही अशी दुसरी सुवार्ता जर स्वीकारता तर ह्यात तुमची कितीतरी सहनशीलता आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नाही असे मी मानतो. जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात तसा नाही. हे आम्ही तुमच्या संबंधाने सर्व लोकांत व सर्व प्रकारे प्रगट केले. तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हास सांगितली. हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्यांना लुटले. आणि मी तुमच्याजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही, कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली. आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठायी आहे आणि मी सांगतो की माझ्या या अभिमानास अखया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. मी का बरे जपावे? मी तुमच्यावर प्रीती करत नाही म्हणून काय? देवाला ठाऊक आहे, जे मी करतो ते करत राहीन, अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये, म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवतात त्या बाबतीत त्यांनी आमच्यासारखेच आढळून यावे. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो, म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. पौल व त्याचे विरोधी ह्यांची तुलना. मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूढ समजू नये. जर तुम्ही तसे समजत असाल तर जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन. जे मी बोलतो ते प्रभूला अनुसरून नव्हे तर प्रौढीला अनुसरून मूढपणाने बोलण्याप्रमाणे बोलतो. देह स्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवतात, म्हणून मीही प्रौढी मिरवणार. कारण तुम्ही शहाणे आहात म्हणून आनंदाने मूढांचे सहन करता. कारण कोणी तुम्हाला गुलामगिरीत लोटले, तुम्हाला खाऊन टाकले, तुम्हाला अंकित केले, स्वतःला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता. पौलाने सोसलेली संकटे व अडचणी. स्वतःला हिणवून मी हे बोलतो. तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल तिच्यात मीही धीट आहे, हे मी मूढपणाने बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे, हे मी वेडगळासारखे बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यास, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुदांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व मंडळांविषयीची चिंता ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळवला गेला तर मला संताप येत नाही काय? मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन. आपल्या प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानयुग धन्यवादित आहे, त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही. दिमिश्कात अरितास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला धरण्याकरता दिमिश्करांच्या नगरावर पहारा ठेवला होता. तरी मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो. अध्याय 12. उदात्त आध्यात्मिक साक्षात्कार व दैहिक अशक्तता. प्रौढी मिरवणे मला भाग पडते, तरी तसे करण्यापासून काही फायदा नाही. मी प्रभूचे दृष्टांत व प्रगटीकरणे ह्यांच्याकडे आता वळतो.
ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे. त्याला 14 वर्षांमागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते. त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले. सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली, अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार. मी स्वतःविषयी नाही तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. कारण मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही. मी खरे तेच बोलेन, तथापि मी बोलत नाही. कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्या पलीकडे मला कोणी मानू नये. प्रगटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यात मला संतोष आहे. कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. आढ्यतेने लिहिण्याचे कारण, मी मूढ बनलो असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले. माझी शिफारस तुम्ही करायची होती. कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो. चिन्हे, अद्भुते व महत्कृत्ये ह्यांच्या योगे तुमच्यामध्ये प्रेषिताने करायची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखवण्यात आली. कारण मी आपला भार तुमच्यावर टाकला नाही. ह्याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळांपेक्षा तुम्ही कमी ठरलात. माझ्या या अपराधाची क्षमा करा. पहा, 3ऱ्यांदा तुमच्याकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुमच्यावर भार टाकणार नाही. कारण मी तुमचे काही मागत नाही, तर स्वतः तुम्हीच मला पाहिजे आहात. आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे. मी तुमच्या जीवांसाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो, म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय? असो, मी तुमच्यावर भार घातला नाही. तरी तुम्ही म्हणता मी धूर्त होतो म्हणून तुम्हाला कपटाने पकडले. ज्यांना मी तुमच्याकडे पाठवले त्यांच्यातील एकाच्या द्वारे तरी मी तुमचा गैरफायदा घेतला काय? मी तितास विनंती केली व त्याच्याबरोबर एका बंधूला पाठवले. तिताने तुमचा गैरफायदा घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने सारख्याच चालीने चाललो नाही काय? तुमच्याशी आम्ही प्रतिवाद करत आहोत असे इतका वेळ तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलत आहोत. प्रियजनो, हे सर्व तुमच्या उन्नतीसाठी आहे. कारण मला भीती वाटते की मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हाला दिसून येईन. कदाचित भांडण, तंटे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसणे फुगणे, अव्यवस्थाही मला आढळून येतील. मला भीती वाटते की मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्या पुढे खाली पाहायला लावील आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जार कर्माचा व कामातूरपणाचा पश्चाताप केला नाही अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल. अध्याय 13. येत्या भेटीकरिता आत्मिक तयारी करण्यासंबंधी केलेले इशारे. ही माझी तुमच्याकडे येण्याची 3री खेप. 2 अथवा 3 साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक गोष्ट प्रस्थापित होते. ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसऱ्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते व दुसऱ्यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की मी फिरून आलो तर गय करणार नाही. ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो आहे ह्याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच. तो तुमच्या संबंधाने शक्तिहीन नाही तर तुमच्यामध्ये शक्तिमान आहे. कारण त्याला अशक्तपणात वधस्तंभावर खेळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने आम्ही त्याच्याबरोबर तुमच्याबाबत जिवंत असे राहू.
तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. पसंतीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही पसंतीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही पसंतीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून. कारण सत्याविरुद्ध आम्हाला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते. जेव्हा आम्ही दुर्बळ असून तुम्ही सबळ असता तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे यासाठीही प्रार्थना करतो. ह्यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते अशासाठी की जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणाने वागू नये. समाप्ती. बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. आमेन.